और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना, उसको हिट करो, जल्दी से करो सब्सक्राइब। नमस्कार, मी स्वाती कुंभार, वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत। कुटुंबाचा आकार वाढल्यामुळे SRA अंतर्गत विकसित होणाऱ्या प्रकल्पांमध्ये 450 स्क्वेअर फुटांची सदनिका मिळावी अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहोत, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिली। रामदास आठवले यांच्या हस्ते शनिवारी दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी चिंचवड येथील अजंठा नगर SRA प्रकल्प टप्पा 3 चे भूमिपूजन आणि बुद्ध विहाराचे उद्घाटन करण्यात आले। तत्पूर्वी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी आमदार अण्णा बनसोडे, माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, इराबाई ठोसर, विश्वास गजरमल, अंकुश कानडी, RPI महाराष्ट्र सचिव बाळासाहेब भागवत, RPI शहराध्यक्ष कुणाल वावळकर, युवक शहराध्यक्ष डॉक्टर धर्मरत्न गायकवाड, कार्याध्यक्ष योगेश भोसले, चिंचवड विभाग अध्यक्ष नितीश परेकर, राजेश भोपडे, सिकंदर सूर्यवंशी, विकास गाडे, मोहन मस्के, विकसक राजेश कदम आदी उपस्थित होते। आजच्या महत्वपूर्ण पत्रकार परिषदेसाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणार, तसेच महाराष्ट्र उपाध्यक्ष बाळासाहेबजी भागवत, महाराष्ट्र संघटक सचिव सूर्यकांतजी वाघमारे, महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांताताई सोनकांबळे, महाराष्ट्र महिला सचिव यल्लाताई ठोसर, केंद्रीय पदाधिकारी बारशिके साहेब, युवक अध्यक्ष धर्मरत्न गायकवाड आदी सर्व मित्र बंधू आणि भगिनींनो, आवाज येत नाही। तर आज इथे अजिंठा नगर मध्ये SRA स्कीमच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत। महाराष्ट्र सरकारने मुंबई, पुणे आणि या ठिकाणी स्लम SRA सुरू केलेली आहे आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या गोरगरीब लोकांना पुस्तकं देण्याची मागणी पहिल्यांदा मी माननीय शरद पवारांच्या मंत्रिमंडळात असताना केली होती आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसांना सगळी अडचण असायची, पूर्ण आणि त्या झोपडपट्टीतल्या माणसांना पक्क मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी घर विकत घेणं हे त्यांना शक्य असल्यामुळे आणि कॉन्ट्रॅक्ट लेबर, म्युन्सिपाल्टीमधले लेबर, सर्वसामान्य माणूस जगणारा जी ती फॅमिली आहे त्या फॅमिलीला पक्क घर मिळणं अत्यंत अडचणीत होतं आणि आपण त्यावेळेला मागणी केली होती की झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसांना पक्क घर मिळावं, बिल्डिंग वगैरे करावं। त्याप्रमाणे शरद पवारांच्या मंत्रिमंडळामध्ये असताना निर्णय घेण्यात आला होता आणि सुरुवातीला 180 फुटाचं घर देण्याचा निर्णय सुरुवातीला घेण्यात आला। नंतर त्याच्यामध्ये वाढ करून नंतरच्या काळामध्ये 225 फुटाचं घर देण्याची योजना आणि त्यानंतर आता 300 फुटाचं घर, कार्पेट एरियाचं घर, जवळजवळ 400 सव्वा 400 फूट बिल्डअप एरियाचं घर जे आहे हे देण्याची स्कीम सध्या सुरू आहे आणि अनेक शहरामध्ये लोक खेड्यातून शहराकडे खेड्यातून शहराकडे लोक आल्यामुळं स्लमची संख्या वाढत आहे। अलीकडे अनेक शहरांमध्ये स्लम वाढण्यासाठी जागा अजिबात नाही।
त्यामुळे आहे त्या जागेवर झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन होणं ही अत्यंत काळाची गरज असल्यामुळे राज्य सरकार या स्कीममध्ये अत्यंत ऍक्टिव्ह आहे आणि या पद्धतीनं पुण्यामध्ये ही स्कीम राबवण्याचा प्रयत्न पिंपरी चिंचवड पुणे या ठिकाणी सुरू आहे. तर त्या दृष्टिकोनातून आता आमची मागणी अशी आहे की 300 फुटाचं घर फार छोटं आहे. त्यामुळं ही स्कीम अशी आहे की बिल्डरना 300 फूट विकण्यासाठी मिळतात. 300 फूट घर जर या झोपडपट्टीच्या व्यक्तीला दिलं तर 300 फूट घर विकण्याची परवानगी त्यांना आहे. म्हणून आमची मागणी अशी आहे की 450 फुटाचं घर या स्कीममध्ये द्यावं म्हणजे बिल्डरलाही 450 फूट विकायला मिळेल. त्यामुळे बिल्डरला काही नुकसान होणार नाही. म्हणून महाराष्ट्र सरकारकडे मी पत्र पाठवणार आहे. मुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्र्यांशी मी बोलणार आहे आणि कार्पेट एरियातलं 450 फुटाचं घर म्हणजे जवळजवळ 600 फुटाचं बिल्डअप एरियाचं घर मिळेल आणि 2 बेडरूम हॉल किचन असं घर मिळेल अशी या स्कीमच्या संबंधात आपली मागणी आहे. दुसरी गोष्ट आता अशी आहे की दलित समाजावर अत्याचार होत आहे. परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी हा लॉचा स्टुडंट होता. लातूरचा तो मूळ रहिवासी होता. त्याचे वडील वारलेले होते. आई पुण्यामध्ये राहत होती. भोसरीला राहायला होती आणि त्या मुलाला परभणीमध्ये लॉला ऍडमिशन मिळालं तो त्या ठिकाणी होता आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं जे संविधान आहे त्या संविधानाचा अपमान झाल्यानंतर त्या ठिकाणी आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये तरुण महिला मोठ्या संख्येनं ते रस्त्यावर उतरले होते. हे दामरे बंद कर बघून कुणी अजून बंद कर चालू तर त्या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी आणि अनेक लोक तिथं रस्त्यावर उतरले आणि पोलिसांनी त्या ठिकाणी बेछूट अशी मारहाण किंवा लाठीमार त्या ठिकाणी केलेला आहे. वास्तविक संविधानाचा अपमान झाल्यानंतर जो राग यायला पाहिजे तो राग पोलिसांना यायला हवा होता आणि त्या ठिकाणी संविधान ठेवलेलं जे गाच आहे ते पकडून त्या ठिकाणी त्याचा संविधानाचा अपमान करण्यात आल्यानंतर आंदोलन करणाऱ्या लोकांच्या बद्दल सहानुभूती पोलिसांनी ठेवायला लागली. पोलिसांबद्दल आम्हाला आदर आहे. पोलीस हे सगळे आपलेच आहे आणि परंतु संविधानाचा अपमान झाल्यानंतर रस्त्यात उतरलेल्या तरुणांना बेछूट अशा पद्धतीची मारहाण करण्यात आली. म्हणजे 40-45 लोक पकडले होते. त्याच्यामध्ये हा सोमनाथ सूर्यवंशी होता आणि त्याचा मृत्यू जो आहे हा काय तो तरुण होता आणि हार्ट अटॅकने वगैरे तो गेला अशी अफवा पोलिसांनी पसरवली पण ती अत्यंत चुकीची होती. त्याचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमध्ये झालेला आहे. त्यामुळे जे पोलीस त्याला जबाबदार आहे त्यांच्यावर कारवाई होणं अत्यंत आवश्यक होतं. पण जवळजवळ 2 महिने होऊन गेले तरी अद्यापही त्या संबंधामध्ये कारवाई होत नाही आहे. एसआयटी इन्क्वायरी नेमलेली आहे. मॅजिस्ट्रेट सुद्धा इन्क्वायरी करत आहे. पण याला एवढा वेळ लागणं ही गोष्ट बरोबर नाही आहे. संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये आरोपी सगळे पकडले. आतापर्यंत साळुंके नावाचा एक आरोपी अजून पोलिसांना मिळत नाही. वास्तविक महाराष्ट्र पोलीस हे अत्यंत ऍक्टिव्ह असणारं पोलीस आहे आणि आपलं सीआयडी डिपार्टमेंट अत्यंत ऍक्टिव्ह आहे. एखाद्या मर्डरचा गुन्हा एखादा नोंदला गेला तर त्याची कोणती माहिती नसतानाही 24 तासाच्या आतमध्ये त्याचा आरोपीला पकडलं जाते. एवढे आमचे महाराष्ट्र पोलीस अत्यंत ऍक्टिव्ह आहे. पण या प्रकरणामध्ये सोमनाथच्या प्रकरणामध्ये अद्याप गुन्ह्यावर कारवाई नाही.
ही गोष्ट आपल्यासाठी चांगली नाही. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आमची विनंती आहे, या प्रकरणामध्ये आपण लक्ष द्यावं आणि संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये जे आरोपी पकडण्यात आलेले आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि विक्रम गायकवाड एक घोर तालुक्यातला एक तरुण होता, बहुत तरुण होता. त्याचं एका मराठा समाजाच्या मुलीसोबत त्यांनी लग्न केलं होतं आणि त्याचा राग धरून त्याचा खून करण्यात आलेला आहे. वास्तविक इंटरकास्ट मॅरेजचा विषय माझ्या मंत्रालयाचा आहे. आम्ही इंटरकास्ट मॅरेज करणाऱ्यांना 2.5 लाखाची मदत आम्ही देतो आणि जवळजवळ देशामध्ये 2 लाखापेक्षा जास्त इंटरकास्ट मॅरेज प्रत्येक होतात. आणि असे अपवादात्मक काही ठिकाणी अशा पद्धतीचे प्रकार घडतात जे विक्रम गायकवाड याच्या संबंधात झालेला आहे. आरोपी पकडण्यात आलेले आहे, पण त्या आरोपींना फाशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि अशा पद्धतीच्या घटना घडू नये. 2 समाजातल्या लोकांनी एकत्रित आलं पाहिजे. भारताला मजबूत करायचं असेल, आपल्या देशाला मजबूत करायचं असेल तर समाज एकत्र आला पाहिजे. जाती व्यवस्था घटनेच्या 17व्या कलमाप्रमाणे नष्ट करण्यात आलेली आहे. त्यामुळे समाज आपला सगळा एकत्र आला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका तीच होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी तर संपूर्ण जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणलेलं होतं आणि आपल्या सगळ्या मावळ्यांना एकत्रित आणून त्यांनी अत्यंत शिवरायांनी फार मोठं काम केलेलं आहे. मुघलांचा जो या देशामध्ये घुसखोरी करून मुघल इथं आले आणि या ठिकाणच्या बऱ्याच हिंदूंना मुस्लिम त्यांनी केलं आणि त्याचा मुकाबला करण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलेलं आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आम्हाला आदर आहे. तर अशा पद्धतीनं तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र तर फुलेशाह आंबेडकरांचा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राला आपण कुठे घेऊन जाणार आहोत? महाराष्ट्राला समृद्धीच्या दिशेनं पुढे घेऊन जायला पाहिजे. त्यामुळे अशा घटना घडू नये यासाठी सुद्धा पोलीस प्रशासनाने लक्ष देणं आवश्यक आहे. आरोपींना विक्रम गायकवाडच्या पकडलेला आहे, परंतु अद्याप अजूनही काय आरोपी त्याच्यामध्ये असतील त्यांना लवकरात लवकर पकडलं पाहिजे अशी एक आमची मागणी आहे. आणि आता राजेंद्र नगरची माहिती त्यांनी दिलेली आहे की गाव मोजी आपुर्डी येथे सर्वे नंबर 88 मधील अजेंडा नगर येथील एकूण घोषित झोपडपट्टी क्षेत्र 1,10,000 चौरस फूट आहे. त्यावर बांधकाम करून जवळजवळ 1400 सदनिका 40 दुकानांचे भूमिपूजन आज पार पडणार आहे. आणि जिल्हा त्या विकासकाचं नाव आहे आरकेसी डेव्हलपर आणि त्याचं मालक आहेत राजेश कदम आणि वास्तू विचारत आहे तो एक शेख. एकूण घोषित झोपडपट्टी क्षेत्र आहे 1,10,000 चौरस फूट आणि एकूण सदनिका तर आहेत. मी अगोदर सांगितलं 1400 सदनिका आहे आणि एकूण इमारती जवळजवळ 15 मजल्याच्या 6 इमारती आहेत. त्याचं एक क्षेत्र त्याचं जवळ 300 चौरस फूट आहे. अशा पद्धतीची आणि त्यामध्ये विकासकाकडून देण्यात येणाऱ्या सुविधा आहे. त्याच्यामध्ये बुद्धविहार आहे, मंदिर आहे, उद्यान आहे, व्यायामशाळा, लहान मुलांना खेळण्याचे मैदान, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, अंगणवाडी, बहुउद्देशीय सभागृह, वेलफेअर सेंटर, सोसायटी ऑफिस, चिलर सिस्टीम, सोलर सिस्टीम, गरम पाण्यासाठी प्रत्येक सदनिकेमध्ये गिजर आणि MNGL गॅस पाईपलाईन शेगडी आणि प्रत्येक सदनिकेमध्ये वॉशिंग मशीन ही पण जोडणं आणि अशा पद्धतीच्या सुविधा या ठिकाणी आहेत. दुसरं आता येणाऱ्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका जिल्हा परिषदेच्या निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुका या कदाचित आता मे मध्ये तर येण्याची शक्यता कमी आहे.
सुप्रीम कोर्टामध्ये याचिका आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये त्याचा निकाल या इंडिव्हिज्युअल निवडणूक लढण्याची भाषा करत आहेत आणि आपल्या कार्यकर्त्यांना तसं सूचना दिल्यात, चाचपणी करत आहेत. तसं आरपीआय करणार आहे का की स्वतंत्र लढण्याची काही भूमिका असणार आहे का? परत ऐकलं नाही. महायुतीमध्ये जे सगळे पक्ष आहेत ते जरी युतीत असले पण सगळे पक्ष एकला चलवण्याची भूमिका स्वीकारत आहेत. साताऱ्यात असेल, पिंपरी चिंचवडमध्ये असेल तर आणि स्वतंत्र निवडणुका लढण्याची पण घोषणा करत आहेत. तसं तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना काही सूचना केल्यात का? आमचा प्रयत्न हाच राहणार आहे की महायुतीने एकत्रितपणे निवडणुका लढवाव्या अशी माझ्या पक्षाची भूमिका आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी एकत्र बसावं. एकदा निवडणुका येण्याच्या अगोदर हे समाज बोलणं एकत्रित निवडणुका लढवाव्यात अशी आमची भूमिका आहे. पण आता सगळ्यांनी एकत्रित लवकर बसावं आणि बऱ्याच वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कुठे अलायन्स होतो, कुठे होत नाही अशी परिस्थिती आहे. पूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पूर्वी एकत्र असताना ते वेगळीच निवडणूक लढायची. आता काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना उभाटा जे आहे ते एकत्र आहेत पण ते सुद्धा काही एकत्र निवडणूक लढतील वाटत नाही आहे. पण महायुतीने एकत्रित निवडणूक लढवावी अशी माझ्या पक्षाची भूमिका आहे. मात्र तुम्हाला लोकसभा, विधानसभामध्ये पूर्ण डावललं. आता महापालिका निवडणुकीमध्ये तरी तुम्हाला सीट्स मिळणार का? मुंबई असेल, पुणे असेल किंवा पिंपरी चिंचवड अशा ठिकाणी? तरी त्यांनी मला डावललेलं असलं तरी मी त्यांना डावलणार नाही आहे. तर डावललं ठीक आहे. आता आम्हाला जागा थोड्या मिळायला हव्या होत्या. आमचा पक्ष आहे, आमचा छोटा पक्ष आहे पण कार्यकर्त्यांची मोठी फळी असणारा माझा पक्ष आहे. गावागावामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये माझे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे आमच्या मित्र पक्षाने थोडा माझाही पक्षही रस्त्यामध्ये होतं त्यांना त्यांचे लोक सांभाळायचे आहे, सुद्धा माझे कार्यकर्ते सांभाळायचे आहे. आणि माझ्या कार्यकर्त्यांना काही मिळालं नाही मिळालं तरी ते माझ्यासोबत आहे. काही लोक सोडून गेले परंतु अनेक लोक माझ्यासोबत आहेत आणि त्यामुळं आम्हाला एवढं डावलणार नाहीत अशी आम्हाला अपेक्षा आहे. आठवले साहेब, या संदर्भात महायुतीचे जे प्रमुख नेते आहेत महाराष्ट्राचे यांच्याशी काय प्राथमिक चर्चा झाली का? जिल्हा परिषद, आगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा यापूर्वीच झालेली आहे. एवढेला आम्हाला जागा विधानसभेला दिल्या नाही आणि 2 जागा दिल्या. त्या जागा दिल्या त्या जागा त्यांची उमेदवारी त्यांचा सिंबॉली त्यांचा जागा होत्या. त्यामुळे आरपीआयला म्हणून त्या जागा तशा दिल्या नव्हत्या. पण यावेळेला मात्र नक्की आम्हाला जिल्हा परिषद महापालिकेला संधी देऊ असं आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळं आता राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादांची आणि काँग्रेस पक्ष आहे. आता हे आणि उभाट आहे ते एकत्रितपणे त्यांचं काय होणार आहे मला माहीत नाही. पण देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे 3 अत्यंत कमी नेते आहे आणि आम्हाला जनतेने बरोबर पाठिंबा दिलेला आहे. संविधान बदलणार ही अफवा होत्या हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे. त्यानंतर एकतर आपल्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्याचे अनाउन्समेंट न झाल्यानंतर आम्हाला लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केलेलं आहे. त्याचाही फायदा आम्हाला मिळालेला आहे. पण आमचे आदरणीय नरेंद्र महाराज यांचं स्टेटमेंट आलेलं आहे. ते म्हणतात की ते लाडक्या बहिणीमुळे एवढं यश मिळालं नाही. तर आम्ही सगळ्यांनी प्रचार केल्यामुळे एवढ्या जागा निवडून आलेल्या आहेत. तुमच्या प्रचार केल्यामुळे जागा निवडून आलेल्या आहेत. ज्याच जागा निवडून आलेल्या आहेत त्या लाडक्या बहिणीमुळे निवडून आलेल्या आहेत. ज्याच जागा निवडून आलेल्याचं कारण हे आहे की दलित मतदारांनी मोठ्या संख्येनं महायुतीला मतदान केलेलं आहे. त्यामुळं आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळालेलं आहे. 237 जागा अपेक्षेपेक्षाही आम्हाला ज्या जागा मिळाल्या आणि त्याच्यामध्ये ईव्हीएम मशीन दोषी नाही, त्याला महाविकास आघाडी दोषी आहे. महाविकास आघाडी हवेमध्ये राहिली
आणि आम्ही मात्र जमिनीवर राहिलो. त्यामुळं आम्हाला एवढं मोठं यश मिळालेलं आहे. दादा, लाडक्या बहिणींना जे पात्रतेचे निकष आहेत ते अवघड करून त्यांना अपात्र करता येते, त्याच्यामध्ये आपण काय बोलणार? अपात्र करतात मी आता नियम जे काही बनवलेले काही नियमामध्ये बसणाऱ्यांनाच ते 21 रुपये मिळणार आहे. सुरुवातीला 1500 रुपये मिळत होते आणि 21 रुपये म्हणजे जवळजवळ 12 दोन्ही 2400 आणि 2500 25,200 रुपये एवढे पैसे एका वर्षाला मिळणं म्हणजे त्या एका फॅमिलीसाठी ते फार मोठं मदत आहे. त्यामुळं ज्या अपात्र महिला असतील त्या अपात्र महिलांचा आता विषय नाही, पण ज्या पात्र महिला आहे त्यांचे पैसे मात्र थांबू नये, त्यांना वेळेवर पैसे दिले पाहिजेत अशी आपली भूमिका आहे. निवडणुकीपूर्वी या निकष नव्हते हे एवढे, आता का? निवडणुकीपूर्वी एवढे निकष कडक नव्हते, आता का? लाडक्या बहिणींचे निकष आता का काढतायत? कडक का करतायत? पूर्वी नव्हते. नियम नाही आता का म्हणजे आता पैसे कमी आहेत म्हणून आपण कपडा महाराष्ट्रामध्ये आपल्याला अजूनही कसं हिरवून वाढे या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि त्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. आंबेडकर भवनचा जो विषय आहे तो आंदोलन चालू आहे, ती जागेवरती आंबेडकर भवन जे पुण्यामध्ये आहे ते आंबेडकर भवन हे सध्या छोट्या जागेमध्ये आहे. त्याच्या मागे जवळजवळ 1.5-2 एकर जागा आहे. ती जागा मिळावी अशा पद्धतीची मागणी देवेंद्र फडणवीस असताना आपण त्याच्यावर केली होती आणि तिथे पुण्यासारखं एक भव्य असं जे पुणेचं शहर अत्यंत मोठं शहर आहे त्यामुळे त्या ठिकाणी भव्य असं एक स्मारक उभं राहावं. तर मुंबईमध्ये MMRDच्या माध्यमातून 12.5 एकर जागेवर ते मोठं स्मारक उभं राहतंय. बाबासाहेबांचा 350 फुटाचा पुतळा आणि 100 फुटाचं फाउंडेशन असा देशातला सर्वात 2 नंबरचा पुतळा वल्लभभाई पटेल यांच्यानंतर असून तो पुतळा बाबासाहेबांचा आहे आणि 15 ते 16 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी ते स्मारक उभं राहतं. तसं पुण्यामध्ये मोठं स्मारक व्हावं यासाठी आंदोलन चालू आहे. महाराष्ट्र सरकारने ती जागा आम्हाला द्यावी, ती जागा इतर कोणाला बिल्डरला किंवा कोणाला देऊ नये अशी आमची आग्रही मागणी आहे आणि आम्ही महाराष्ट्र सरकारकडे आग्रही मागणी करतो की जरी काही तो निर्णय झाला असला तो बदलावा, ती जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी द्यावी अशी आपली मागणी आहे. आज आपण त्या झोपडपट्टीच्या विकास कामाच्या संदर्भामध्ये भूमिपूजनाला आलेलं, त्या झोपडपट्टी धारकांनी आज त्या ठिकाणी विरोध करण्याचा प्रयत्न केला. नाही, विरोध वगैरे काय नाही. मला त्या लोकांचे फोन आले होते. त्यांचं म्हणणं आहे की जे अपात्र लोक आहेत त्यांना पात्र केलं पाहिजे आणि मी अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे आणि जे अनेक वर्षांपासून मी अजिंठा नगरमध्ये त्यांच्या काळापासून येतो त्यामुळे नवीन झोपड्याने अजिबात नाही, या सगळ्या जुन्याच झोपडे आहेत. तर ते अपात्र जरी ते असल्या तरी त्यांना पात्र करून सर्वांना घरं देण्याच्या संबंधातल्या सूचना माझ्याही आहेत आणि बिल्डर सुद्धा इथं आलेले आहेत. अण्णा या ठिकाणी आहे, अण्णा बनसोड आहे आणि सर्व प्रत्येकाला त्या ठिकाणी घर मिळेल अशा पद्धतीची आमची आग्रही मागणी आहे आणि जे काही लोकांचा विरोध यासाठी आम्हाला घर मिळावं आणि त्यांना घर मिळालंच पाहिजे ही आमची मागणी, आमची सूचना झाले. बोलले साहेब पण आता पण बोला नाही अजिंठा नगरचा जो प्रोजेक्ट आहे त्या ठिकाणी 2 वेळा आपण हे केलेलं आहे. म्हणजे एकदा श्रेणीवाढ योजनेअंतर्गत विकास केला, त्याच्यानंतर महानगरपालिकेने एक विकास केला त्या आम्माच्या नावानं आणि आम्हाला फक्त लेबर हे करायचे होते आणि महानगरपालिकेने सिमेंट स्टील वगैरे द्यायचं होतं. ते जे विकास झाला त्याच्यामध्ये हे ज्या बाकीच्या खाली गोष्टी दिल्यात ना, बुद्ध विहार, अमुक ढमुक तमुक, ते त्या काळामध्ये होतं का नाही. मग त्याच्यामध्ये आता बिल्डरला ती जागा देऊन पुन्हा अधिकच
काम त्यांना जर देत असेल किंवा जमीन जास्त देत असेल त्याच्यात बिल्डरचा जास्त फायदा आहे, झोपडपट्टीवासियांचा नाही. ती जे बाहेर जे पोरं बोलतात ना, बाहेर तेच म्हणतात की याच्यामध्ये बिल्डर आणि काही कार्यकर्ते यांचा फायदा आहे. काही लोकांनी तर एक पूर्ण बिल्डिंग विकून टाकलेली आहे, त्याच्यावर 3-4 लोकांवर केसेस पण झाल्या होत्या. नाही तर बिल्डरनी काय लोकांनी बिल्डिंग विकली असेल ते विकणाऱ्यांना आपण विकून टाकू. त्याच्यामध्ये बिल्डरचा फायदा आहे, म्हणजे बिल्डरचा फायदा असल्यावर बिल्डर येणार नाही. कुणावर अन्याय होऊ नये, कुणावर अन्याय होऊ नये. प्रत्येक झोपडीवाल्याला ती जागा मिळावं, त्या सुविधा सांगितलेली आहे. पूर्वीची स्कीम नव्हती, आपण त्या पूर्वीच्या ह्याच्यात सुविधा होत्या. त्यावेळी मी नगरसेवक होतो तेव्हा, आणि त्यावेळी हे प्रकरण सगळे झालेलं. त्या सुविधा होत्या, त्या जागा यांना आत्ता बिल्डरला दिलेली आहे. पत्रकारांना प्रश्न विचारताय का कार्यकर्ते? नाही, पत्रकार म्हणून विचारतो. आणि कार्यकर्ता असलो तरी काही फरक पडत नाही. कार्यकर्ता आणि पत्रकार बरं. कार्यकर्ता मग मी कशाला विचारतो, तुम्ही तर कार्यकर्ते नाही. जे म्हणणं आहे ते या सुविधा मिळतात त्यात चांगली गोष्ट नाही का? नाही, ह्याची चौकशी झाली पाहिजे. आता जे गरीब लोक बाहेर काढून त्या ठिकाणी घर विकलेले, जे गरीब लोक आहेत ना तिथं, त्यांना हाकलून लावलं. मी आमदार साहेबांना पण ते बोललो होतो. मग त्याची ते पोलीस कंप्लेंट व्हायला पाहिजे. पोलिसांकडून आपण त्यामध्ये लक्ष घालू. आणि जरी त्यांना हाकललं म्हणण्यापेक्षा नवीन घरं बांधायची असतील त्यांना पाठक दिलं पाहिजे, आणि नंतर त्यांना घर मिळालंच पाहिजे. यासाठी मी सगळ्यांनी अधिकाऱ्यांनी बोललेलो आहे, आणि सर्वांना घरं मिळतील असं एक मिनिट थांबा. आता पिंपरी चिंचवड मधून एमपीएससी मध्ये महाराष्ट्रामध्ये 16वी आलेली विद्यार्थिनी रिया उषा भारत बनसोडीकडे महाराष्ट्रामध्ये 16वी आली. स्पीच संपलंय, माईक खाली घ्या. स्पीच संपलंय, माईक खाली घ्या. पडत भारत सरकार त्याचबरोबर दैनिक प्रभातचे वरिष्ठ पत्रकार तुषार रंधवे यांना मूकनायक पुरस्कार मिळालेला आहे. त्यांच्या सत्कार साहेबांच्या हस्ते करण्यात येत आहे. पत्रकार तुषार रंधवेजी यांचे सत्कार करण्यात येत आहे. काय करताय? एक 2 मिनिट. प्रणव विश्वास गजरमल लंडन येथून एमए झालेले, त्यांच्या सत्कार साहेबांच्या हस्ते करण्यात येत आहे. आणि डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा शहराध्यक्ष संदीप आठवले साहेब थोडे बाकी आजचे बातमीपत्र येथेच संपले. पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.